मी रद्दीवाल्याकडून किलोच्या भावाने जुनी पुस्तकं विकत घेतली. रात्री जेव्हा मी एक पुस्तक वाचत होतो तेव्हा 2 पानं एकमेकांना चिकटलेली होती. मी ब्लेडने ती वेगळी केली तर आतून एक धूसर फोटो खाली पडला. फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो फोटो तर माझ्या मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. डिसेंबरची ती भयानक आणि थंड रात्र माझ्या अस्तित्वाला आतून गोठवत होती. बाहेर वादळी वाऱ्यांचा आवाज खिडक्यांच्या काचांना घासरण्यासारखाचा येत होता. धडकून एक भयावह ध्वनी निर्माण करीत होता, जो माझ्या रिकाम्या घरातील शांततेत आणखी खोलवर रुतत चालला होता. मी खोलीच्या कोपऱ्यातील जुन्या आराम खुर्चीवर शांत बसलो होतो. समोर टेबलावर जळणाऱ्या दिव्याची पिवळी उदास उजेड त्या कुजलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यावर पडत होती. ही पुस्तकं मी आजच संध्याकाळी गल्लीतील रद्दीवाल्याकडून स्वस्त भावाने विकत घेतली होती. या निर्जीव कागदांचा वास आणि त्यात लिहिलेली अनोळखी लोकांच्या गोष्टी आता माझा एकमेव आधार झाल्या होत्या. माझी पत्नी गेल्यानंतरच्या एकटेपणाच्या या आगीतून काही क्षणांचा तरी दिलासा देणारे हे एकमेव साथीदार उरले होते माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस एक वर्ष वाटायचा आणि प्रत्येक रात्र ती जुनी जखम पुन्हा पुन्हा उकरून काढायची. 20 वर्ष उलटली तरी ती जखम हिरवीच राहिली होती. माझा माझा एकुलता एक मुलगा अमोल, जो माझ्या काळजाचा तुकडा होता, आजपासून एक ठीक 21 वर्षापूर्वी जत्रेच्या गर्दीत माझा हात सोडून कुठेतरी नाहीसा झाला होता. त्या एका क्षणाच्या चुकीने माझी हसती खेळती दुनिया नरकात बदलली. या 20 वर्षात मी त्याला कुठे कुठे शोधले नाही. पोलीस ठाणे झिजवली, वर्तमानपत्रात जाहिराती छापल्या, मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये प्रार्थना केली. जिथे थोडीही आशा दिसेल तिथे पोहोचलो. पण अमोलला जमीन गिळून केली की आकाश, त्याचा कसलाही ठिकाणा लागला नाही. त्याच दुःखात विरघळत विरघळत त्याची आईही मला एकटं सोडून निघून गेली. आजची रात्र माझ्या अस्वस्थतेची पराकाष्ठा होती. मी थरथरत्या हातांनी पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून एक फाटकं पुस्तक उचललं. त्याची पाने वेळीच्या धुळीने मळकट झाली होती. मी उदासीनपणे पाने चाळत होतो. अचानक पान नंबर 50 आणि 51 वर बोट थबकली. ते दोन्ही पाने एकमेकांना इतकी घट्ट चिटकवलेली होती की जणू कोणीतरी मुद्दाम गोंद म्हणजेच गम लावून त्यांच्यात काही लपवले होते. मनात विचित्र विचित्र उत्सुकता सुरू झाली. मी ड्रॉवरमधून ब्लेड काढले आणि अत्यंत सावधपणे ते जोड कापायला लागलो. खोलीत इतकी शांतता होती की ब्लेडची सरसरही बॉम्बस्फोटासारखी वाटत होती. शेवटचा जोड कापताच पाने वेगळी झाली आणि त्यांच्यात दबलेला एक कागदाचा तुकडा सरकून माझ्या मांडीवर पडला. मी चटकन तो उचलला आणि लाईट जवळ नेला आणि पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीन खरंच नाहीशी झाली. गळ्यातून वर्षांचा दाबलेला आक्रोश बाहेर पडला. तो कागद नव्हता तर एक जुना काळा निळा फोटो होता. कोपरे वाकलेले, पण त्यातील चेहरा माझ्या हृदयावर कोरलेला होता. कारण तो माझा मुलगा अमोल होता. जत्रेच्या दिवशी घातलेला तो चमचमणारा शर्ट आणि निळी जीन्स, पण त्याच्या चेहऱ्यावरची पूर्वीची निरागस हास्य नव्हती. त्याच्या डोळ्यात भीती, दहशत आणि असहाय्यतेचा महासागर होता. त्या नजरेतून तो ओरडत होता की बाबा, मला वाचवा. माझे हात कंपवले. मी फोटो उलटा केला. मागे लाल शाईने कदाचित रक्तानेच कच्ची अक्षरं होती. देवासाठी मला इथून बाहेर काढा, मी कैदी आहे. हा फोटो पुस्तकात लपून बाहेर पाठवणे हा माझा शेवटचा उपाय आहे. कुणाला हा सापडला तर खालील पत्त्यावर लगेच या, पण पोलीस आणू नका, नाहीतर ते मला ठार मारतील. ते नेहमी माझ्यावर नजर ठेवून असतात. त्याखाली शहरापासून दूर एका निर्जन भागाचा पत्ता होता. हे वाचताच माझ्या हृदयाची अवस्था विचित्र झाली. इकडे आनंद की माझा मुलगा जिवंत आहे आणि दुसरीकडे भयंकर भीती की 20 वर्ष तो कोणत्या क्रूर लोकांच्या कैद्यात तडफडत असावा. एका बापासाठी ही कल्पनाच आत्मा पोखरणारी होती. माझ्यातील झोपलेला बाप जागा झाला. त्या क्षणी मी निघायचे ठरवले. जीवाची बाजी लावायची का असेना. मी घाईने जुना कोट घातला. ड्रॉवरमधून गंजलेले पिस्तूल काढून खिशात घातलं. ते आता चालेल की नाही माहीत नव्हतं, पण खोटी सुरक्षेची भावना तरी मिळाली. फोटो आणि पुस्तक मी छातीवर घट्ट धरले आणि घराबाहेर पडलो. बाहेर वादळ जोरात होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. थंड वारा हाडात घुसत होता. पण माझ्या आतली जळणारी आग ही
हा पाऊसही विझवू शकणार नाही. मी माझी जुनी गाडी बाहेर काढली आणि त्या अनोळखी ठिकाणाकडे निघालो. रस्ता फारच कठीण आणि सुनसान होता. शहरांच्या दिव्यांची रोषणाई मागे राहिली होती आणि आता चारही बाजूंनी फक्त दाट जंगल आणि काळोख होता. गाडीचे वायपर जोरजोरात फिरत होते, पण माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी सगळे धुक्यात बुडाले होते. मी गाडी चालवताना वारंवार अमोलच्या फोटोला हात लावून पाहत होतो की हे स्वप्न तर नाही ना. भीती आणि आशेच्या मिश्रित अवस्थेने माझ्या नसा तोडून टाकल्या होत्या. अवघ्या 1.5 तासांच्या प्रवासानंतर मी त्या खास पत्त्यावर पोहोचलो. तिथे दाट आणि जुन्या झाडांच्या मागे एक प्रचंड मोठी पण जीर्णशीर्ण हवेली होती. तिच्या उंच भिंतीवर काही जमा झालेली होती आणि गेट गंजाने भरलेले होते. ती जागा इतकी निर्जन आणि भयावह होती की ती दिवसा ढवळ्या येण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मी गाडी हवेलीपासून बरेच दूर झुडपांमध्ये लपवली आणि पायवाट्याने दबक्या पावलाने गेटकडे वळालो. पाऊस आता थांबला होता, पण झाडांवरून थेंब थेंब पाणी गळत असल्याने वातावरण सतत आवाज होतच होता वातावरणात. मी स्वतःला सावरले आणि एका लाचार म्हाताऱ्याचं रूप घेऊन गेटवर थाप मारली. बराच वेळ गेल्यानंतर गेटचा छोटा दरवाजा उघडला आणि एक फारच विद्रूप माणूस बाहेर डोकावला. त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण आणि एका डोळ्याखाली काळी पट्टी बांधलेली होती. त्याने गुरगुरत्या आवाजात विचारलं, कोण आहेस आणि इतक्या रात्री इथे मृत्यूला बोलवायला आलायस का? मी थरथरत्या आवाजात खोटे बोललो की मी हवेलीचा फार जुना नोकर आहे. वर्षानुवर्षे इथे काम केले, आता आयुष्याच्या शेवटच्या श्वासांना मोजतोय. म्हणून जुन्या मालकाला भेटून माफी मागायला आलो. चौकीदाराने संशयाने वावरपासून खालीपर्यंत निरखले आणि तुच्छतेने थुंकत म्हणाला की मालकांना देवाघरी जायला 20 वर्ष झाली. आता इथे फक्त मोठ्या मालकीन राहतात आणि त्यांच्या हुकुमाशिवाय इथे हवा सुद्धा आत शिरू शकत नाही. तू इथेच थांब, मी आतमध्ये विचारून येतोस. पण जर हल्लास ना तर कुत्री सोडीन असं म्हणून त्याने दरवाजा लावून घेतला. त्याच्या जड बुटांचा आवाज दूर जाताना ऐकू येत होता. माझे हृदय छातीतून बाहेर येण्याचा प्रयत्नात होते. मला समजले होते की जर मी इथे उभा राहिलो तर एक तर पकडलं जाईल किंवा हकलून दिलं जाईल आणि मी माझ्या मुलापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. मी लगेच आजूबाजूला पाहिले आणि भिंतीला लागून हवेलीच्या मागच्या बाजूला अंधारात नाहीसं झालो. तिथे गवत खूप उंच होते आणि काटेरी झुडपे माझे कपडे फाडत होते. पण मला कशाचीच पर्वा नव्हती. हवेलीच्या मागे एक छोटासा लाकडी दरवाजा दिसला. बहुतेक स्वयंपाकघर किंवा गोदामाचा. नशिबाने तो अर्धवट उघडाच होता. मी देवाचे नाव घेऊन हळूच आत शिरलो. आतमध्ये खूप भयंकर अंधार आणि दमट हवा होती. तसेच एक विचित्र कुचकटा वास पसरलेला होता. मी भिंतीने हात लावत पुढे जात होतो तेव्हा समोरून एका खोलीतून हलकासा उजेड येताना दिसला. माझे हृदय धडधडत धडधडत होते, जणू कोणी हातोडा मारावा. मी पंजाच्या अंगठ्यावर चालत त्या उजेडापर्यंत पोहोचलो. तिथे खिडकी होती, काच फुटलेली आणि त्यावर कार्डबोर्डचा तुकडा चिटकवलेला होता. मी थरथरत्या हाताने तो तुकडा थोडासा बाजूला केला आणि एक डोळा त्या छिद्रात लावून आत बघू लागलो. त्यातून जे दृश्य माझ्या समोर आले त्याने माझे रक्तच गोठवले आणि गळ्यातील ओरड गुदमरली. मला वाटले आता माझ्या हृदयच थांबेल की काय, कारण आयुष्यात मी असे भयंकर आणि हृदय पिळवटून टाकणारे दृश्य कधीच पाहिले नव्हते. समोर व्हीलचेअरवर एक तरुण बांधलेला होता, डोकं एका बाजूला लटकवलेलं आणि शरीरावर असंख्य जखमांचे व्रण. पण जेव्हा त्याने डोके वर केलं तेव्हा मी ओळखले की हा तोच चेहरा, तेच डोळे, माझा अमोल. पण त्याच्याबरोबर जे घडत होतं ते मानवी मेंदूच्या कल्पनेपलीकडेच होतं. ते दृश्य इतकं भयानक होतं की माझे पाय तिथेच खिळले आणि मी स्तब्ध उभा राहिलो. खिडकीतून दिसणाऱ्या त्या भयावह दृश्याने माझा आत्मा थिजला. व्हीलचेअरवर माझा 20 वर्षांचा जवान मुलगा अमोल फक्त हाडांचा सापळा दिसत होता. मनगटांवरील दोरीचे गडद निळे व्रण हे सांगत होते की याला किती क्रूरतेने बांधून ठेवले जात होते. खोलीची अवस्था जुन्या तुरुंगासारखी होती. भिंतीवरून रंग उजळलेला, मजला घाणीने माखलेला. अचानक खोलीचा जड दरवाजा उघडला आणि एक साधारण ते 50 वर्षांची बाई आत आली. तिचा थाटमाट, रोकटोक आणि चेहरा दगडासारखा कठोर हीच ती चौकीदाराने सांगितलेली मोठी मालकीण. तिच्या हातात ट्रे होता, त्यात एक कोरडी भाकरी आणि
घालणे, पाण्याचा ग्लास. तिने तुच्छतेने ट्रे अमोलच्या मांडीवर ठेवला आणि त्याची हनुवटी जोरात पकडून वर उचलली. अमोलच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तो दया मागणाऱ्या नजरेने त्या क्रूर बाईकडे पाहत होता. पण त्या दगड हृदयबाईच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता. ती म्हणत होती, हे खा, हा शेवटचा घास आहे. जर आजही तू या कागदपत्रांवर सही केली नाहीस किंवा माझं म्हणणं मान्य केलं नाहीस, ज्यासाठी मी तुला 20 वर्ष तुला जिवंत ठेवले, मी तुला जिवंत पुरून टाकेन. अमोलने डोके नकारार्थी हलवले आणि कोरड्या ओठांशी नकार दिला. त्याच्या नकाराने त्या क्रूर बाईचा पारा चढला आणि तिने पूर्ण ताकदीने त्याच्या कमकुवत गालावर जोरदार थप्पड लगावली. तो लोटांगण घालून एका बाजूला पडला आणि ओठातून रक्ताची बारीक रेग टाकली. हे दृश्य पाहून माझं काळीज फाटलं आणि डोळ्यातून रक्ताचे अश्रू व्हावे लागले. मला वाटलं की खिडकी फोडून आत उडी टाकावी आणि या राक्षसीचा गळा आवळावा, पण लगेचच बुद्धीने भावनांवर लगाम घातला. मी जाणून होतो की मी एक म्हातारा आणि निरायुध माणूस आहे आणि बाहेर हत्यारबंद चौकीदार आहेत. जर मी भावनेच्या भरात गेलो तर मीच मारला जाईल किंवा अमोलसारखा बंदिस्त केला जाईल. अमोलला वाचवण्याची शेवटची आशासुद्धा संपेल. मला जिवंत बाहेर पडावेच लागणार होते, जेणेकरून बाहेरून मदत आणता येईल आणि या अत्याचाराच्या हवेलीला उद्ध्वस्त करता येईल. मी हृदयावर दगड ठेवून माझा सिसके आवरला आणि मागे वळालो. पाय ओझेने भरले होते आणि वळणावर मागे वळून पाहावेसे वाटत होते. पण मी स्वतःला ओढत नेले. अजून काही पावलेच मागे गेलो होतो की माझ्या पायाखाली एक कोरडी फांदी मोडली आणि त्या रात्रीच्या सन्नाट्यात बॉम्बसारखा आवाज झाला. त्या क्षणी चौकीदाराचे गुरगुर, कोण आहे तिथे, आणि कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले. माझं भानच हरपलं आणि मी म्हाताऱ्या हाडांमध्ये उरलेली शक्ती एकवटून गाडीकडे धावलो. मागून जड पावलांचा आवाज जवळ येत होता आणि चौकीदार शिव्या देत थांबायला सांगत होता. पण मला माहीत होते, थांबलो म्हणजे मृत्यू. मी झुडपे चिरत, काट्यात अडकत, अनेकदा आपटत पडत गाडीपर्यंत पोहोचलो. हात इतके थरथरत होते की खिशातून चावी काढणे कठीण झाले होते. मागून टॉर्चची उजेड जवळ येत होता. मी देवाचं नाव घेऊन चावी लावली आणि फिरवली पण थंड झालेले इंजिन खरखर करत बंद पडले. माझा श्वास गळ्यात अडकला. चौकीदार गाडीजवळ पोहोचला होता आणि लाठीने मागच्या काचेवर जोरात काठी मारली. काच फुटली. मी वेडापिसा झाल्यासारखा पुन्हा चावी फिरवली. यावेळी इंजिनाने साथ दिली. मी लगेच व्हील क्लेझिलेटर दाबला आणि गाडी झटक्याने पुढे सरकली. चौकीदार गाडीला चिटकण्याचा प्रयत्न करत होता, पण वेग वाढल्याने तो तोंडावर चिखलात कोसळला. मी मागे वळून पाहिले नाही आणि गाडी कच्च्या रस्त्यावर घातली. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते आणि हृदय बाहेर येईल असे धडधडत होते. पण माझ्या आत एक हट्ट जन्माला आला होता. आताच जमीन फाटो किंवा आकाश कोसळो, मी माझ्या मुलाला मुक्त करूनच श्वास घेईन. मी त्याला नक्की तिथून सोडून आणीन. मी गाडी थेट शहरातील मोठ्या पोलीस स्टेशनकडे वळवली. अर्धा तासाने मी तिथे पोहोचलो. माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. कपडे चिखलकाट्याने फाटलेले, चेहरा पांढरा पडलेला. मी डगमगत आत शिरलो. ड्युटीवरचा अधिकारी टेबलावर पाय पसरून झोपला होता. मी धापा टाकत सांगितले की माझा मुलगा जिवंत आहे. त्याला एका हवेलीत कैद करून ठेवले आहे आणि त्याच्यावर अत्याचार होत आहेत. देवासाठी माझ्याबरोबर चला. मी खिशातून फोटो आणि पुस्तक काढून त्यांच्यासमोर ठेवले आणि गयावया करू लागलो. तिथल्या पोलिसांनी कंटाळवाण्या नजरेने मला पाहिले, फोटो उलटापलटा करून पाहिले आणि म्हणाले की अरे म्हाताऱ्या, तुझं डोकं ठिकाणावर दिसत नाहीये का? 20 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा अचानक आज कसा सापडेल? आणि हा फोटो नकली असू शकतो. तो म्हणाला की आता रात्रीचे 3 वाजलेत. मोठे साहेब सकाळी येतील, उद्या येईल. मला वाटले कोणी माझ्यावर तोंडावर थप्पड मारली. मी ओरडलो की मी तिथे माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. ती बाई त्याला मारून टाकेल. मी कायद्याचे रक्षक आहात आणि बापाचा आक्रोश ऐकत नाही. पण त्या दगड हृदय पोलिसांवर माझ्या विनवणीचा थारा नव्हता. त्यांनी मला धक्के देऊन बाहेर काढले. मी रस्त्यावर उभा राहून आकाशाकडे पाहत रडलो. मी एकटा होतो, असहाय्य होतो, पण मी हार मानणार नव्हतो. अचानक डोक्यात विचार चमकला. कायदा झोपला असेल तर जनता तरी जागी आहे. मी खिशातून मोबाईल काढला आणि तिथेच पोलीस स्टेशन बाहेर उभं राहून फेसबुकवर लाईव्ह सुरू केले. माझा आवाज थरथरत होता.
डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी साऱ्या जगाला तो फोटो दाखवला आणि रडत रडत माझी सगळी कहाणी सांगितली. मला तो फोटो कसा सापडला, हवेलीत मुलाला मी कसे पाहिले, पोलीस मदत करायला नकार देतात. मी लोकांना विनवणी केली की देवासाठी माझा आवाज म्हणा, नाहीतर माझा मुलगा मारला जाईल हो. तो व्हिडिओ जंगलाच्या आगीसारखा पसरला. सोशल मीडियामध्ये ते पसरला. लोकांनी शेअर करायला सुरुवात केली आणि हजारो कमेंट्स आणि काही तासातच तो व्हायरल झाला. न्यूज चॅनलवाले रिपोर्टवाले मला स्वतः फोन करू लागले. सकाळ होण्यापूर्वी स्टेशन बाहेर माध्यमांच्या गाड्यांचा ताफा जमा झाला. संपूर्ण देशात खळबळ माजली. एक बाप 20 वर्षांनी मुलगा शोधून आणतो आणि पोलीस झोपलेत. आयजीने नोटीस घातली आणि तात्काळ रेड टीम तयार केली. दुसरीकडे त्या हवेलीतील मोठ्या खोलीत त्या क्रूर मालकीन टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज पाहून थरथर कापू लागली. तिला स्वप्नातही वाटेल नव्हते की काही तासांपूर्वी खिडकीतून डोकावणारा तो म्हातारा असं प्रचंड वादळ उभा करेल. टीव्हीवर माझा व्हिडिओ आणि हवेलीचे फोटो फिरत होते. मालकीनीला कळले की आता तिचा खेळ संपला आहे. ती घाबरून इकडे तिकडे धावली. तिने तिजोरीतील दागिने रोख एका बॅगेत भरली आणि नोकरांना गाडी काढायला सांगितली. तिचा विचार अमोलला घेऊन पळण्याचा आणि रस्त्यात त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा होता. ती धावत अमोलच्या खोलीत गेली आणि चौकीदाराच्या मदतीने अमोलला व्हीलचेअरवरून ओढत लोटत बाहेर आणलं. अमोल वेदनेने ओरडत होता की मला कुठे घेऊन चाललेले आहेत. पण मालकिणीच्या तोंडून फेसाळ निघत होता की त्या म्हाताऱ्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही. तिने अमोलला उचलून गाडीच्या डिकीत टाकले आणि जणू तो निर्जीव वस्तू आहे. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली. चौकीदार मागे गाडी स्टार्ट केली. पूर्ण स्पीडने गाडी गेटकडे धावली. दुरून सायरनचा आवाज येत होता. मी मागच्या रस्त्याने निसटण्याच्या प्रयत्नात होतो. ती मागच्या रस्त्याने निसटण्याच्या प्रयत्नात होती, पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. ती हवेलीपासून फार दूर गेली नव्हती की समोरून पोलिसांच्या आणि माध्यमाच्या गाड्यांचा ताफा आला. निळ्या लाल दिव्यांची चमक आणि सायरने जंगल दणाली. मालकिनीने घाबरून ब्रेक दाबले. मग गाडी घसरली आणि रस्त्याच्या कडेला आपटली. त्याचवेळी पोलिसांनी रस्ता अडवला आणि डझनभर पोलीस खाली उतरले. इतके सगळे पोलीस खाली उतरले. त्यांच्यासमोर मीच होतो, तोच म्हातारा बाप, ज्याला काही तासांपूर्वी धक्के देऊन हाकलले गेले होते हवेलीमधून. आज मी कायदा आणि माध्यमाच्या ताकदीसह तिथे उभा होतो. मी गाडीकडे धावलो आणि ओरडलं की माझा मुलगा डिकीत आहे. पोलिसांनी मालकीण आणि चौकीदाराला घेरले. दोघे आता उंदरासारखे गाडीत कुडमुड होते. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. अमोल जिवंत असेल की या राक्षसाने त्यांचा अंत करून टाकला असेल. मी थरथरत्या हाताने डिकीकडे बोट केले. पोलिसांनी डिकी उघडण्याचा प्रयत्न केला. हवेत प्रचंड तणाव होता. सगळ्यांचे श्वास थांबले होते. आता डिकी उघडली की काय दृश्य समोर येईल, कोणतं दृश्य समोर येईल? 20 वर्षांचा द्रोह आज संपेल की नवे दुःख माझे वाट पाहत असेल. घनदाट जंगलात आणि भयावह सन्नाट्यात फक्त पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमत होता आणि गाड्यांच्या लाल दिव्यांनी रात्र उजाडली होती. माझ्यासमोर ते दृश्य होते ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पोलिसांची प्रचंड फौज मालकींच्या गाडीला चारही बाजूने घेरून उभी होती आणि बंदुकी थेट तिच्याकडे रोखल्या गेल्या होत्या. जी बाई केवळ काही वेळापूर्वी राणीसारखी बसलेली होती, ती जिच्या आदेशापुढे माणसाच्या जीवाची किंमत नव्हती, आता गाडीत उंदरासारखी कुडमुडलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. कारण तिला खात्री पटली होती की तिच्या अत्याचाराचा काळ आता संपला आहे आणि कर्माची गिरणी फिरायला लागली आहे. माध्यमांच्या टीम्स ज्या सोशल मीडियावर लाईव्ह नंतर वादळासारखे तिथे पोहोचल्या होत्या, आपले कॅमेरे घेऊन हे दृश्य संपूर्ण जगाला दाखवत होत्या आणि लाखो लोक आपल्या स्क्रीन समोर श्वास रोखून हे अंत पाहत होते. पोलीस इन्स्पेक्टरने गुरगुरत्या आवाजात इशारा दिला आणि गाडीचा दरवाजा झटक्याने उघडून मालकिनीला बाहेर ओढले. त्या क्रूर बाईची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. तिचे महागडे कपडे सिकुडलेले होते. दागिन्याने मडवलेली मान आता खाली गेली होती. तिने खाली घातली होती, खाली झुकली होती. ती ओढत पोलिसांना धमक्या देत होती की तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे, मी तुमच्या वर्द्या काढून टाकीन, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, मला सोडा. पण इन्स्पेक्टरने तिचं एकही न ऐकता तिच्या हातात बेड्या ठोकल्या.
त्या बिड्यांच्या थंडगार स्पर्शाने तिचं रक्तही घोटले होते. दुसऱ्या बाजूला तिचा विश्वासू पण राक्षसी चौकीदारही पोलिसांच्या हाती सापडला. तो विरोध करायचा व्यर्थ प्रयत्न करत होता, पण कायद्याच्या रक्षकांनी बंदुकीच्या जमावर मारहाण करून त्याला जमिनीवर पाडले आणि हात मागे बांधले. पण माझे लक्ष या तमाशाकडे अजिबात नव्हते. माझं लक्ष फक्त त्या गाडीच्या डिकीकडे जात होतं, कारण त्यात माझा मुलगा, माझा काळजाचा तुकडा, 20 वर्षांपूर्वी हरवलेला माझा मुलगा बंद होता. माझं हृदय धडधडून बाहेर येण्याच्या तयारीत होते. माझ्या गळ्यात काटे रुतले होते. एक अनोळखी भीती माझ्या हृदयाला मिठीत घट्ट धरून होती. खूप उशीर तर झाला नाही ना? कुठे दम घुटल्याने किंवा त्या राक्षसीच्या दिलेल्या चकमकीमुळे माझ्या लेकरांचे श्वास थांबले तर? मी वेड्यासारखा डगमगत पडत गाडीच्या मागच्या भागाकडे धावलो. पायात त्राण नव्हते, पण बाबाची तगमग आणि ममता मला ओढत तिथे घेऊन गेली. एक पोलीस कॉन्स्टेबल डिक्कीचं लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण घाईत आणि भीतीत त्याच्याकडून चावी बसत नव्हती. ते काही सेकंद मला शतकांसारखे वाटले. मी आदित्यने त्याला बाजूला केलं आणि स्वतः थरथरत्या हाताने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. हात इतके कंप पावत होते की काही दिवस दिसत नव्हतं. तेव्हा इन्स्पेक्टर पुढे आला आणि हलक्या क्लिकच्या आवाजावर डिक्की उघडली. त्या क्षणी तिथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. कॅमेऱ्यांची क्लिक थांबली. जंगलातील हवाई थबकली. इन्स्पेक्टरने हळूच झाकण वर उचलले आणि डिक्कीतले दृश्य माझ्यासमोर आले. तेव्हा माझ्या तोंडून अशी हृदय पिळवटणारी टाकणारी ओळ बाहेर आली की आकाशाचे काळीच फाटेल. मी तिथेच गुडघ्यांवर कोस आत माझा मुलगा अमोल, माझ्या चंद्रासारखा लेकरू, प्राण्यासारखा दोरीने बांधलेला, तोंडाने खाली पडलेला होता. त्याचं शरीर इतकं आक्रोशून गेलं होते की तो भीतीने सिमटल्यासारखा वाटत होता. कपडे रक्त चिखलाने माखलेले, अनमनी पायांवर इतक्या खोल जखमा की हाडं दिसत होती. त्याचे श्वास खूपच उखडलेले होते आणि तो अपूर्ण शुद्धीत कणत होता. हे दृश्य कोणत्याही बापासाठी मृत्यूपेक्षा वाईट होते. मी तडपडून हात पुढे केले आणि त्याचे डोके माझ्या मांडीवर घेतले. त्याचे शरीर बर्फासारखं थंड पडत होतं. कपाळावर घामाचे थेंब होते. मी रडत ओरडत त्याला हाक मारली. अमोल, माझ्या लेकरा, डोळे उघड. पहा, तुझा दुर्दैवी बाप आला आहे. माझ्या मुलाने माझा आवाज ऐकला. तो थेट त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचला असावा, कारण त्याच्या शरीरात हलकीशी हालचाल झाली आणि फार कष्टाने त्याने सुजलेल्या त्याच्या पापण्या उघडल्या. त्याच्या डोळ्यात अजूनही तीच भीती आणि दहशत होती जी मी फोटोत पाहिली होती. पण जेव्हा त्याची धुसर नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिर झाली, तेव्हा त्याच्या डोळ्यात ओळखीची अशी चमक उभी राहिली की माझे हृदय चूरचूर झाले. त्याने कोरडे फाटलेले होठ हलवले आणि अशक्त तुटलेल्या आवाजात म्हणाला, बाबा. हा तो शब्द होता ज्यासाठी माझे कान 20 वर्ष थांबलेले होते. ही ती हाक होती ज्यासाठी मी साऱ्या जगाची धूळ चालली होती. मी वेडापिसा झाल्यासारखा त्याला छातीशी कवटाळले. त्याच्या घाणेरड्या शरीरातून रक्त, घाम, कैद खाण्याचा वास येत होता, पण त्या क्षणी तो मला कस्तुरीपेक्षाही अधिक मौल्यवान वाटत होता. मी त्याच्या चेहऱ्यावर चुंबने घेत होतो, केसात बोटे फिरवत होतो आणि माझे अश्रू त्याच्या जखमांना धुत होते. अमोलने बांधलेल्या हातांनी माझी शर्ट मुठीत धरली आणि रडायला लागला. तो विचकी घेत म्हणाला की बाबा, मला वाटले होते की तुम्ही कधीच येणार नाही. तुम्ही मला शोधूच शकणार नाही. मला वाटले मी इथेच मरून जाईल. ती बाई मला खूप मारायची. बाबा, मी तुमची खूप आठवण काढली. त्याच्या प्रत्येक शब्दाने माझं हृदय कापले जात होतं. मी त्याला सांगत होतं की आता मी आलोय ना बाळा, आता कुणी तुला काही करणार नाही, तुला कुणी मारणार नाही, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तिथे उभ्या कठोर पोलिसांच्या डोळ्यातही पाणी आले आणि नेहमी सनसनी शोधणारे माध्यमवालेही या भाऊक दृश्याने गप्प झाले. इन्स्पेक्टरने पुढे येऊन अमोलच्या हातापायांच्या दोऱ्या कापल्या. दोऱ्या सोडताच अमोल मला घट्ट बिलगला. जणू त्याला भीती वाटत होती की हे स्वप्न आहे आणि डोळे उघडले की मी नाहीसा होईल आणि तो पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत असेल. मी त्याला खात्री देत होतो की बाळा, हे खरं आहे रे. मी इन्स्पेक्टरकडे वळालो आणि हात जोडले. देवासाठी ॲम्ब्युलन्स मागवा, माझा मुलगा मरतोय. इन्स्पेक्टर म्हणाले की ॲम्ब्युलन्स रस्त्यात आहे, येईलच. तेवढ्यात मी पाहिले की पोलीस त्या मालकिनीला बेड्या घालून गाडीत बसवत होते. तिची नजर माझ्यावर अमोलवर पडली तेव्हा तिच्या डोळ्यात विचित्रच भाव आणि पराभव होता. तिला कळाले होते की सगळे मिळूनही
सगळं गमावलं आहे आणि मी सगळे गमावूनही आज माझी दुनिया मी परत मिळवली होती. अमोलने घाबरून तिच्याकडे पाहिले आणि आपले तोंड माझ्या छातीत लपवले. मी म्हणालो, घाबरू नको बाळा. आता ती तुझं काही वाकडं करू शकणार नाही. आता स्वतः तीच कैदी झाली आहे आणि तू मुक्त आहेस. ॲम्ब्युलन्सचा सायरन जवळ येत होता आणि काही क्षणात वैद्यकीय कर्मचारी स्ट्रेचर घेऊन पोहोचले. मी अमोलला सोडवायला तयार नव्हतो. मी स्वतःला त्याला उचलले जणू तो अजूनही 6 वर्षांचा आहे. त्याचं वजन फारच कमी झालं होतं. हाडं दिसत होती. इतक्या वर्षांची उपासमार होती. मी त्याला स्ट्रेचरवर झोपवले. पण त्याने माझा हात सोडला नाही. त्याची पकड इतकी घट्ट झाली की आयुष्याची दोरी धरली होती. मी त्याच्यासह ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. डॉक्टरांनी ऑक्सिजन मास्क त्याच्याजवळ लावला. जखमांना पट्टा बांधायला सुरुवात केली आणि ॲम्ब्युलन्स शहराकडे निघाली. तेव्हा खिडकीतून बाहेर पाहिले की सकाळ होत होती. पूर्वेकडे सूर्याची पहिली किरणं फुटत होती. हा सूर्य फक्त नव्या दिवसाचा नव्हता, तर माझ्या आणि अमोलच्या नव्या आयुष्याचा होता. 20 वर्षांची काळी रात्र आता संपली होती. मी अमोलच्या पिवळ्या चेहऱ्यावर हात फिरवला, कपाळाचे चुंबन घेतले. तो आता शांत झोपला होता. चेहऱ्यावर समाधान होते की त्याचा रक्षक त्याच्यासोबत आहे. मी खिशात हात घातला. ते जुने पुस्तक आणि दुसरा फोटो अजूनही होता. रद्दीच्या ढगात सापडलेला तो कागदाचा तुकडा आज माझ्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान खजिना बनला होता. मी देवाचे मनोमन आभार मानले की ज्याने माझी तुटलेली आशा पुन्हा जोडली. ॲम्ब्युलन्स रस्त्यावर धावत होते आणि मी ठाम निश्चय केला होता की आता काही झालं तरी मी माझ्या मुलाला डोळ्याआड होऊ देणार नाही. शरीराच्या जखमा वेळेत भरतील, पण आत्म्यावरच्या जखमांसाठी माझ्या उरलेल्या संपूर्ण आयुष्याची माया खर्ची घालावी लागेल. आणि मी त्यासाठी तयार होतो. कारण माझा हरवलेला अमोल मला परत मिळाला होता. माझ्या आयुष्याचा अंधार दूर झाला होता. सोशल मीडियावर लोक अजूनही शुभेच्छा देत होते आणि अत्याचारांच्या अंतावर आनंद साजरा करत होते. पण माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे अमोलच्या ओठांवर बेशुद्धतेही उमटलेले ते हलकं हास्य. त्याला खात्री झाली होती की आता तो सुरक्षित आहे. खरं रक्ताचं नातं कधीच संपत नाही आणि खऱ्या प्रेमाला वाट मिळतेच. मग ते रद्दीच्या ढिगाऱ्यात दडलेल्या जुन्या पुस्तकांच्या पाण्यात का असेना. रुग्णालयातील शांत आणि जंतुनाशकाच्या वासाने भरलेल्या हवेत औषधांचा तो खास वास पसरला होता. खिडकीतून येणारी सकाळची मऊ ऊन अमोलच्या पिवळ्या कंकवा चेहऱ्यावर पडत होती. तो गाढ झोपेत होता. मी गेल्या 3 दिवसात एक क्षणही न झोपता त्याच्याजवळ बसलो होतो. त्याचा चेहरा पाहत राहिलो की हे दृश्य स्वप्न तर नाही ना. आणि डोळे उघडले की सगळं नाहीसं होईल. डॉक्टर म्हणाले की शारीरिक जखमा बऱ्या होत आहेत, पण आत्म्यावरचे घाव भरायला वर्ष लागतील. 20 वर्षांच्या कैदीने त्याच्या मनावर खोल जखमा केल्या आहेत. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न सर्पासारखे घाटोळे घालत होते. त्याचं उत्तर जाणणे माझ्यासाठी जीवापेक्षा महत्त्वाचे होते. सर्वात मोठा प्रश्न की माझ्या निरपराध लेकराचा दोष काय. त्या क्रूरबाईने त्याला 20 वर्ष कशासाठी कैद करून ठेवलं होतं आणि त्याला आपला मुलगा का मानवायचं होतं. तेव्हाच अमोलने हळूच डोळे उघडले आणि कोरड्या ओठांवर जीभ फिरवत पाणी मागितले. मी लगेच ग्लासात पाणी घेऊन त्याला आधार देऊन उठवले. पाणी प्यायल्यावर त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात वर्षांनंतर मिळालेले समाधान होतं. मी त्याच्या केसात हात फिरवत हळूवार विचारले की बेटा, आता तू पूर्ण सुरक्षित आहे. पण मला सांग, ती बाई तुझ्याकडून नेमकं काय मागत होती आणि तिने तुझीच निवड का केली. माझ्या प्रश्नावर अमोलच्या चेहऱ्यावर भीतीची सावली फिरली आणि त्याने माझा हात मदतीसारखा घट्ट धरला. हात घट्ट धरला आणि कापऱ्या आवाजात त्याने जे सांगितलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. बाबा, हे सगळे संपत्तीचे खेळ होते. त्या बाईचा नवरा फार मोठा सरदार जमीनदार होता. अब्जावधीची मालमत्ता होती, पण तो तरुणपणी अपघातात गेला. वसाहतीत लिहिले होते की सगळी संपत्ती त्यांच्या एकुलता एक मुलाला सोहनला मिळेल. तो तेव्हा 6 वर्षांचा होता. जर सोहनला काही झाले तर सगळे त्यांच्या काकांना आणि ट्रस्टला जाईल आणि पत्नीला फक्त गुजराण बघता. सरदार गेल्यानंतर तर काही दिवसात सोहनजींना उतरताना पडला आणि त्या अपघाताने अचानक गेला. त्या बाईसाठी हे सर्वनाश होते. कारण मुलगा गेला म्हणजे अब्जावधी आणि हवेलीची बादशाही हातची जाणार होती. म्हणून तिने भयंकर योजना आखली.
विश्वासू चौकीदाराच्या मदतीने तिने आपल्याच मुलाचे शव हवेलीच्या तळघरात गुपचूप पुरले आणि कुणाला कळू दिले नाही. आता तिला तातडीने सोहनच्या वयाच्या त्याच्याशीच मिळता जुळता दिसणारा मुलगा हवा होता. बाबा त्या शोधात ती त्याच जत्रेत आली होती जिथे आपण होतो. माझी उंची, चेहरा तिच्या मेलेल्या मुलाशी जुळत होता. संधी मिळताच तिने मला उचलले आणि हवेलीत नेले. तिथे मला आपल्या मेलेल्या मुलाचे कपडे घातले आणि जगाला सांगितले की सोहन आजारी पडल्याने कमजोर झालाय. मला धमकवले की मी अमोल आहे असे कुणाला सांगितले तर मारून टाकील. मी 6 वर्षांचा होतो. बाबा रोज मारत होती, सोहन आहे म्हण असं सांगायची. 20 वर्ष कैदेत ठेवले जेणेकरून बाहेरच्या जगाला कधी कळू नये. पण खरा प्रश्न मोठा झाल्यावर सुरू झाला. कायदेशीर वारसा हक्कासाठी माझी सही आणि बायोमेट्रिक हवी होती. ती मला वकिलासमोर मी सरदार सोहम नाही म्हणायला लावणार होती. पण बाबा मी मोठा झालो होतो. मला माझे खरे नाव आणि तुमचा चेहरा आठवत होतो. मी ठाम नकार दिला. मी अमोल आहे. मरूनही मी आणि माझ्या बापांचे नाव बदलणार नाही. माझ्या नकाराने ती वेडी व्हायची. दिवसेंदिवस उपाशी ठेवायची, चाबकाने मारायची, थंडीत बाहेर बांधायची. पण मी शपथ घेतली होती की पैशांसाठी बापाची ओळख विकणार नाही. अमोलची ही हकीकत ऐकून माझं काळीच तोंड तुटलं. मी धडपडून त्याला छातीला कवटळलं. माझा मुलगा इतका धैर्यवान की अब्जावधी संपत्तीला ठुकरावून 20 वर्ष नरक सहन केला. फक्त माझा मुलगा राहण्यासाठी. त्याच्या रक्तात माझं रक्त होतं, ज्यामुळे तो झुकला नाही. ही फक्त अपहरणाची कहाणी नव्हती. ही एका मुलाची निष्ठा आणि हट्टाची कहाणी होती, ज्याने अत्याचारासमोर मान झुकवली नाही. या खुलाशानंतर पोलिसांनी हवेलीच्या तळघराची तपासणी केली तर खरोखरच एक 6 वर्षाचा मुलाचा सांगाडा सापडला. तिच्या सगळ्या मुलाचं DNA सिद्ध झाले की तो सरदाराचा खरा वारस होता, ज्याला त्याच्याच आईने पैशांसाठी तळघरात पुरले. ही ऐकून संपूर्ण देश हादरला. मालकीणविरुद्ध इतकी घृणा उसळली की तिला वकीलही सापडला नाही. खटल्याच्या दिवशी न्यायालय खचाखच भरले होते. हजारो लोक अमोलच्या हक्कासाठी घोषणा देत होते. मालकीण कधी गर्वाची मूर्ती होती, आता बेड्या घालून खाली मान घालून उभी होती. आमच्या वकिलाने न्यायालयासमोर जुने पुस्तक, धूसर फोटो, अमोलच्या शरीरावरील जखमांचा अहवाल आणि तळघरातील सांगाड्यांचे रिपोर्ट सगळे सादर केले. न्यायालयात मृत्यूसदृश शांतता पसरली. न्यायाधीश म्हणाले की मानवी इतिहासातील सर्वात भयानक गुन्ह्यांपैकी ही एक आहे. एक बाई पैशांच्या लोभापायी आपल्या सगळ्या मुलांची हत्या लपवते आणि दुसऱ्या निरपराध लेकराची ओळख पुसण्याचा प्रयत्न करते. न्यायालयाने अमोलच्या नकाराला आणि त्याच्या त्यागाला सलाम ठोकला. न्यायाधीशांनी संताप आणि दुःख मिसळून ऐतिहासिक निकाल दिला. मालकीणीला फाशी आणि चौकीदाराला जन्मठेप तसेच मालकीची वैयक्तिक संपत्ती जप्त करून अमोलला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निकाल दिला. हा निकाल ऐकताच न्यायालय टाळ्या आणि घोषणांनी गजबजला. न्याय झाला होता. मालकीणीला पोलीस घेऊन जाताना तिने मागे वळून अमोलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता गर्व नव्हता, पराभवाची राख होती. अमोल तिची नजर टाळली. आता त्याच्या हृदयात भीतीऐवजी शांतता होती. आम्ही बाप लेकरो हातात हात घालून न्यायालयाच्या पायऱ्या उतरलो. तेव्हा बाहेर हजारो लोकांनी आमच्यावर फुलांचा वर्षाव केला. माध्यमांचे कॅमेरे आमच्याकडे होते, पण आम्हाला जगाच्या कीर्ती किंवा पैशांची गरजच नव्हती. आम्हाला जी संपत्ती मिळाली होती ती म्हणजे एकमेकांची साथ होती, जी 20 वर्षांपूर्वी हरवली होती. घरी परतण्याचा प्रवास अत्यंत भावुक होता. आमच्या जुन्या छोट्या घरासमोर संध्याकाळ झाली होती. मी अमोलचा हात धरून त्याला आत नेलं. भिंतीच्या ज्या माझ्या उसांच्या साक्षीदार होत्या त्या आज उजळून निघाल्या होत्या. अमोल थेट त्या कोपऱ्याला गेला जिथे रद्दीची पुस्तके होती. त्याने तेच पुस्तक उचललं ज्याने त्याचा जीव वाचवला आणि त्या पुस्तकाचं चुंबन घेत हसत म्हणाला की बाबा, हे पुस्तक तुम्हाला सापडले नसते तर मी कधीच परत येऊ शकलो नसतो. मी पुढे येऊन त्याला छातीला कवटाळलं. बेटा, हे पुस्तक नाही, देवानं पाठवलेले साधन होतं आमच्यासाठी. आमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि आम्ही एकमेकांना बिलगून रडलो. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, कृतज्ञतेचे होते. घराचा सन्नाटा संपला होता आणि नवीन आयुष्य आमची वाट पाहत होते. मला जाणवत होते की माझ्या बायकोचा आत्माही आज आनंदात असेल की तिचा मुलगा परत आला आणि तो इतका धैर्यवान झाला होता की पैशासाठी बापाचे नाव त्याने विकले नाही. अमोलने मला वचन दिले की तो आता मला कधीच सोडणार नाही आणि मी त्याच्या कपाळाचे चुंबन घेऊन त्याला म्हणालो की आता फक्त मृत्यूच आपल्याला वेगळा करू शकेल. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम आणि सत्याची ताकद जगाच्या कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी असते. एका निरपराध मुलाने अब्जावधी संपत्ती ठुकरावली होती फक्त बापाचं नाव आणि ओळख वाचवण्यासाठी.
त्याने 20 वर्ष नरक यातना सहन केल्या, पण खोट्यापुढे कधी झुकला नाही. नाता आणि माणुसकी पैशापेक्षा कितीतरी वरची आहे. मित्रांनो, दुसरी शिकवण म्हणजे अत्याचार कितीही मोठा असला तरी त्याचा अंत नेहमी वाईट होतो. लोभाने आंधळी झालेली ती बाई आपल्या सगळ्या मुलांना तळघरात पूर्णही सुखी राहू शकली नाही. तिचा गर्व, पैसा सगळे राख झाले. आणि सर्वात मोठी गोष्ट, आशा कधी सोडू नये. एक म्हातारा बाप 20 वर्षांनंतरही मुलाला विसरला नाही आणि रद्दीच्या ढिगात सापडलेल्या सत्याने त्याला त्याच्यापर्यंत नेलं. म्हणजे देव जेव्हा इच्छितो तेव्हा कोणत्याही रूपात मदत पाठवतो. फक्त हिंमत आणि इमान सोडू नये. शेवटचा संदेश, पैसे सगळे विकत घेऊ शकतो, पण प्रेम, निष्ठा आणि सत्य नाही. जो या 3 गोष्टीत थांबवतो तो कधी हरत नाही. मित्रांनी, ही कथा सांगून संपत नाही, ती हृदयात उतरवते. अमोलने अब्जावधी रुपये, राजवाडे, ऐश्वर्य सगळं ठुकरवलं फक्त एकच कारण, तो आपल्या बापाचा मुलगा राहिला आणि आपलं नाव बदललं नाही. तीच आग, तीच निष्ठा, तेच धैर्य 30 वर्षांपूर्वी. तसंच कितीतरी वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तातही धगधगत होतं. औरंगजेबाने सुलतानी बादशाही जीवदान सगळं पायाशी ठेवलं, फक्त एकटा इस्लाम स्वीकार. आणि शिवाजी महाराजांस हिंदवी स्वराज्य नाकार. महाराजांची जीभ कापली, डोळे काढले, नखे उपटली, तरी शरीर तुकडे तुकडे केले गेले तरी एकच गर्जना त्यांनी केली, मी शिवाजी महाराजांचा संभाजी आहे, हिंदवी स्वराज्य माझं आहे. औरंगजेबासमोर त्यांनी कधी मान झुकवली नाही. दोघांनी सिद्ध केलं की खरा वारसा पैशात, राजवाड्यात नाही, तो स्वाभिमानात, निशेष रक्तात असतो. म्हणूनच मित्रांनो, ही कथा आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची आठवण करून देतं. म्हणून ही कथा फक्त अमोलचीच नाही, तर त्या प्रत्येक माणसाची आहे जो आजही म्हणतोय, जय भवानी, जय शिवाजी, जय हिंदवी स्वराज्य. ही कथा वाचल्यानंतर तुम्हालाही ही आग आत्म्यात जाणवली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी असं लिहायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.